Welcome all of you in my channel BS Kale sir. I am Sri Kale BS Sri Shambhu Mahadev Devasthan Trust Porsungi New English School Porsungi. My dear students, today we have to learn chapter number 2 in Maths part 2 standard 10 class, which name is centroid formula. Centroid formula means मध्यगा संपाद बिंदूचे सूत्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निर्देशक भूमिती प्रकरण 5वे यामधील शेवटचा पार्ट म्हणजेच 5वा भाग आपण पाहणार आहोत. याच्या अगोदर आपण या प्रकरणाचे 4 भाग पाहिलेले आहेत. ते जरूर पहा तुम्ही, कारण ते भाग पाहिल्याशिवाय तुम्हाला पुढचा भाग हा जो सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे हा समजणार नाही. कारण सेंट्रॉइड फॉर्म्युला जो आपण शिकतो आहे तो सेक्शन फॉर्म्युल्यावरच आधारित आहे. जर मला सेक्शन फॉर्म्युलाचा भाग समजला असेल तर मला सेंट्रॉइड फॉर्म्युला समजणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, नेहमी या व्हिडिओचे सगळे पार्ट पहा, म्हणजे प्रत्येक पार्टमधील लिंक आहे तुमच्या लक्षात येईल. चला विद्यार्थी मित्रांनो, आज पाहूया आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. बघूया काय घटक आहे तो सेंट्रॉइड फॉर्म्युला. त्यालाच आपण मराठीमध्ये मध्यगा संपाद बिंदूचे सूत्र म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रॉइड फॉर्म्युला समजण्यासाठी काही मला बेसिक गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे, की जे मी इयत्ता 9वीमध्ये त्या अभ्यासलेल्या आहेत. कोणत्या बेसिक गोष्टी? की त्रिकोणाची मध्यगा कशाला म्हणायचं, त्रिकोणाला जास्तीत जास्त किती मध्यगा काढता येतात, आणि मध्यगेच्या छेदनबिंदूला काय म्हणतात, आणि तो छेदनबिंदू हा त्या मध्यगेला कोणत्या गुणोत्तरात छेदतो, एवढ्या गोष्टी जर मला माहीत असतील तर मला सेंट्रॉइड फॉर्म्युला हा इयत्ता 10वीचा कसा तयार होतो हे मला सहज समजणार आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी आपण काय करूया, रिव्हिजन करूया. चला रिव्हिजन करूया. मेडियन ऑफ ट्रायंगल यालाच आपण त्रिकोणाची मध्यगा म्हणतो. काय डेफिनेशन काय असावी याची पहा. इट इज ए लाईन सेगमेंट जॉइनिंग एनी व्हर्टेक्स अँड इट्स अपोजिट साइड्स midpoint, then this line segment is called median of triangle. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणाचा कोणताही शिरोबिंदू आणि त्या शिरोबिंदू समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास आपण त्रिकोणाची मध्यगा म्हणतो. ओके, आता बघूया त्रिकोणाला किती जास्तीत जास्त मध्यगा काढता येतात. सर, प्रत्येक त्रिकोणाला जास्तीत जास्त 3च मध्यगा काढता येतात. व्हेरी गुड, छान. चला पुढे जाऊया आपण. आता मला सांगा, या त्रिकोणाच्या तिन्ही काढलेल्या ज्या मध्यगा आहेत त्याच्या छेदनबिंदूला काय म्हणतात ते माहीत आहे तुम्हाला? आठवत आहे तुम्हाला? हो सर, त्याला आम्ही मध्यगा संपात म्हणतो. चला बघूया, मग रिव्हिजन करूया आपण. प्रॉपर्टी ऑफ मेडियन ऑफ ट्रायंगल. ऑल मेडियन्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्कुरंट. कॉन्कुरंट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सर, एक संपाती. बरोबर, आठवतंय तुम्हाला, छान अभ्यास आहे तुमचा. जेव्हा त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एकाच बिंदू छेदतात तेव्हा त्या सर्व मध्यगांना आपण कॉन्कुरंट मेडियन म्हणतो, म्हणजेच त्याला एक संपाती मध्यगा असे म्हणतो. आणि त्या मध्यगा ज्या बिंदूमध्ये एकमेकींना छेदतात त्यांच्या इंटरसेक्शन पॉइंटला म्हणजे छेदनबिंदूला काय म्हणतो आपण? मध्यगा संपाद बिंदू. त्यालाच इंग्लिशमध्ये सेंट्रॉइड पॉइंट म्हणतो. यू सी कॉन्कुरंट पॉइंट, यू सी कॉन्कुरंट पॉइंट ऑफ मेडियन इज कॉल्ड सेंट्रॉइड पॉइंट. आणि विद्यार्थी मित्रांनो, अजून एक याच्यातला फार महत्त्वाचा गुणधर्म आहे. सेंट्रॉइड पॉइंट इज डिवाइड द मेडियन इन द रेशियो 2:1. काय याचा अर्थ? जेव्हा एखाद्या त्रिकोणामध्ये मध्यगा संपाद बिंदू माहीत असतो तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, तो मध्यगा संपाद बिंदू हा प्रत्येक मध्यगेला 2:1 या गुणोत्तरात विभागतो. हे मात्र मला माहीत असणं आवश्यक आहे. आणि याचाच आधार घेऊन आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला कसा आपल्याला मिळतो, कसा क्रिएट करायचा हे आपल्या लक्षात येईल. आणि त्यासाठी मला सेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. आता आपण काय करूया, थोडंसं डायग्रॅमद्वारे हे समजून घेऊया.
First we draw the diagram triangle ABC, and in this triangle I draw the median which name is AD. Why? Because AD is median. Because point D is the midpoint of side BC, and when we connect point D and A, then this segment is called median. And my dear students, I take the point G on median, which is centroid point. Why? Because this point is divide the line segment in the ratio 2:1. You see carefully. डायग्राम बघा. या डायग्रामचं जर निरीक्षण केलं, पॉइंट जी हा सेंट्रॉइड पॉइंट आहे. कारण त्रिकोणाच्या तिन्ही मध्यघात ज्या बिंदूत मिळतात त्याला आपण सेंट्रॉइड पॉइंट म्हणतो. त्यालाच मध्यघात संपाद बिंदू म्हणतो. आणि त्रिकोणाच्या प्रत्येक मध्यगेचा संपाद बिंदू हा नेहमी लक्षात ठेवा, त्या मध्यगेला 2:1 या गुणोत्तरात विभागत असतो. ही प्रॉपर्टी, हा गुणधर्म मला माहीत असणं आवश्यक आहे, आणि तेव्हाच मला सेंट्रॉइड फॉर्म्युला समजण्यास मदत होणार आहे. चला याचं आपण थोडंसं मांडणी कशी करता येईल बघूया. बघा, इन फिगर फॉर एक्झाम्पल, इन ट्रायंगल ABC, segment AD is the median and point G is the centroid point which is divide the median in the ratio 2:1. I give you information on the diagram. आकृतीमध्ये जे काय आहे त्याचं मी फक्त वर्णन करून फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेले. चला विद्यार्थी मित्रांनो, हाऊ टू क्रिएट सेंट्रॉइड फॉर्म्युला. यू सी फिगर इन ट्रायंगल ABC. In triangle ABC, segment AD is the median. Segment AD is the median, and point G is centroid point of median AD, which is divide the AD in the ratio 2:1, but we have to know all coordinates of vertices of triangle. You see carefully, vertices ABC and point vertex A have coordinates x1 comma y1, and B coordinate x2 comma y2, and C coordinate x3 comma y3. My dear students, I ask the question, how to find the coordinate of point D? Sir, we have to know point D is midpoint of segment BC. Then we use the midpoint formula and find the coordinate of point D. Very good, very nice, my dear students. How to write the coordinates of point G? You see carefully, x2 plus x3 upon 2, comma, y2 plus y3 upon 2 by using midpoint formula. Why? Because point D is midpoint of segment ABC, and by using midpoint formula you can write the coordinates of point D, and let coordinates of point which is centroid points are x comma y. आपण काय करूया, या सेंट्रॉइड पॉइंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत माहीत नाही आपल्याला x कॉमा y, याचे कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे. विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रॉइड पॉइंटचा फॉर्म्युला जो आहे त्याचं डेफिनेशन जर आपण पाहिली, when we have to know coordinates of all vertices of triangle and we have to know median of given triangle, then you remember that point G is the centroid point, and when we find the coordinates of point G, then by using formula is known as centroid formula. बघूया तो फॉर्म्युला आपल्याला कसा मिळतो इथे. माय डिअर स्टुडंट्स, यू सी नेक्स्ट स्टेप. यू सी, सपोज इन ट्रायंगल ABC, A into bracket x1 comma y1, B into bracket x2 comma y2, and C into bracket x3 comma y3 are the vertices. You see carefully. Segment AD, next sentence, segment AD is the median, and G into bracket x comma y is the centroid. By definition of median,
M is the midpoint of segment BC. Therefore, coordinate of point D are x2 plus x3 upon 2, comma y2 plus y3 upon 2 dash dash. You write the reason, midpoint formula. Then next step, let G x comma y is the centroid triangle of ABC. Therefore, you see carefully, my dear students, AG as to GD, you see in diagram, AG as to GD is equal to 2 as to 1. बघा, पॉइंट G हा AD ला 2 as to 1 या रेशिओ मध्ये काय करतो, डिवाइड होतो. म्हणून मला काय लिहिता येईल, मला सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो. AG डिवायडेड बाय GD is equal to 2 upon 1. We have to know. Then you see next step by section formula. आता मला सांगा, AD याचा मला रेशिओ माहित आहे, डिवाइड होणारा. मग मला सांगा, ह्या AD D चे कोऑर्डिनेट माहित आहे, A चे कोऑर्डिनेट माहित आहेत मला, त्याच्यावरून मला पॉइंट G चे कोऑर्डिनेट काढता येतील. आणि तो बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. यू सी केअरफुली, x इज इक्वल टू, यू सी दिस स्टेप इज मोस्ट इम्पॉर्टंट, 2 into bracket x2 plus x3 upon 2, you see carefully, plus 1 into bracket x1, 1 into bracket x1 upon 2 plus 1. Then you simplify, 2 cancel, 1 into x1 means x1, then for x2 plus x3 plus x1 upon 2 plus 1, 3. Then my dear students, you see next step, x is equal to x1 plus x2 plus x3 upon 3. In this way we have to get coordinate of x. Then similarly we find the coordinate of y. You see next right side, y is equal to, by using section formula, you also use 2 into bracket, you see carefully, 2 into bracket y2 plus y3 upon 2 plus 1 into bracket y1 upon 2 plus 1 is equal to, you simplify it, 2 cancel, 1 into y1 y1, y2 plus y3 plus y1 upon 2 plus 1 upon 2 plus 1 means 3. Therefore you simplify it, you write the y is equal to y1 plus y2 plus y3 upon 3. In this way we have to get coordinates of y. My dear students, when you have to know coordinate of x and coordinate of y, then you write the coordinates of centroid point of median AD are. How to write? You see next step, how to write. Thus coordinates of the centroid are, centroid point which is G are into bracket x1 plus x2 plus x3 upon 2, comma y1 plus y2 plus y3 upon 2. This is called centroid formula. विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रॉइड फॉर्म्युला हा कसा तयार होतो हे तुम्हाला मी या स्लाइडच्या द्वारे दाखवलेलं आहे. मला वाटतं सहज तुम्हाला हे समजलं असेल, कारण याच्यामध्ये फक्त मी सेक्शन फॉर्म्युला वापरला आहे. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये जी हा काय करतो, ADला डिवाइड 2:1 मध्ये करतो. मला D चे कोऑर्डिनेट माहीत आहेत, A चे कोऑर्डिनेट माहीत आहेत. मी बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला टू फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ x, टू फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ y, देन वी राइट द coordinate of x and y are the coordinates of point G, which is centroid point of given triangle G. विद्यार्थी मित्रांनो, आता इथून पुढे जेव्हा मला त्रिकोणाचे तिन्ही व्हर्टेक्स माहीत असतात आणि त्याचा सेंट्रॉइड पॉइंटचे कोऑर्डिनेट काढायचे असेल, तर मी डायरेक्ट आता हा फॉर्म्युला वापरणार आहे, x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 2, कॉमा y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 2. आता तुम्ही म्हणा सर हा एकत्र फॉर्म्युला वापरला तरी चालू शकेल, किंवा तुम्ही दोन भागामध्ये x आणि y चे कोऑर्डिनेट काढून घेतले तरी चालतील. पहिल्या भागामध्ये x चे कोऑर्डिनेट काढून घ्या,
आणि असा फॉर्म्युला वापरा. दुसऱ्या भागामध्ये वायचे कोऑर्डिनेट काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरा, किमती ठेवा, सिम्प्लिफाय करा, उत्तर काढा आणि शेवटी खाली कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड पॉईंट जो तुमचा काय असेल त्याचे कोऑर्डिनेट लिहा. खूप सोपं आहे, सहज 3 मार्क मिळतात. बघूयात आपण एक उदाहरण पण सोडवूया. बघा, मी उदाहरणं तुम्हाला 3 दिलेले, परंतु मी एकच उदाहरण तुम्हाला सोडवून देणार आहे. उरलेली 2 उदाहरणे मात्र तुमच्या होमवर्कसाठी असतील आणि तुम्ही छानपैकी पहिलं उदाहरण जर समजलं तर दुसरी 2 उदाहरणं तुमच्या वहीमध्ये छानपैकी तुम्ही सोडवायचे आणि आपल्या गणित शिक्षकांना ते दोन्ही उदाहरणं सोडवून दाखवायचे. बघा, फाइंड द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर गिवन बिलो. फर्स्ट एक्झाम्पल, into bracket -7, 6, second bracket 2, -2 and third bracket 8, 5. विद्यार्थी मित्रांनो, हे त्रिकोणाचे तिन्ही शिरोबिंदू दिले असतात. तुम्ही त्याला नावं तुम्ही तुमच्या स्वतःची दिली तरी चालू शकतील. तुम्ही कुठलीही सपोज ABC, XYZ, LMN, PQR कोणतीही नावं देऊ शकता, बंधन नाही. पण परीक्षेमध्ये जर त्यांनी व्हर्टायसेसला नावं दिली असतील मात्र त्यांनी दिलेली नावं तेच उत्तरात असणं आवश्यक आहे. चला, हाऊ टू राईट द सोल्युशन, यू सी केअरफुली. हाऊ टू राईट द सोल्युशन. सपोज इन ट्रायंगल ABC, A into bracket x1, y1, B into bracket x2, y2 and C into bracket x3, y3 are the vertices. You remember that this sentence is most important. You write always this sentence. Then you write the next sentence. Let G x, y is the centroid point of triangle ABC. ही 3 वाक्य मात्र तुम्हाला प्रत्येक उदाहरणामध्ये जर त्यांनी नावं दिली नसतील तर असं तुम्ही कुठलीही नावं घेऊन असे पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. देन यू सी नेक्स्ट पॉईंट. Therefore coordinates of vertices A -7, 6. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिलं उदाहरण सोडवतोय. बघा, A into bracket -7, 6, B into bracket 2, -2 आणि C into bracket 8, 5. पहिल्याला मी काय केलं, A नाव दिलं, दुसऱ्याला B नाव दिलं आणि तिसऱ्या पॉईंटला काय, वर्टेक्सला नाव काय दिलं, C नाव दिलं. आता याचा उपयोग करून मी कसा किमती मांडतोय बघा. यू कम्पेअर, you have to know A x1 y1, B x2 y2, C x3 y3. Then you compare this and this. What is the value of x1? Sir, we have to know x1 is equal to -7 and y1 is equal to 6. You compare this and you write the value. Therefore x2 is equal to 2, y2 is equal to -2 and x3 is equal to 8 and y3 is equal to 5. My dear students, by using these values, you use the which is formula. Sir, we learn which is formula? Which is formula? Centroid formula. By using centroid formula, therefore you take the 2 parts, LHS and RHS. In LHS, you find the value of x, then you find the value of y to the RHS. Parallel you write also. Therefore, I write the formula. X is equal to x1 plus x2 plus x3 upon 3 and y is equal to y1 plus y2 plus y3 upon 3. Then putting the value, therefore you see the next step. X is equal to -7 plus 2 plus 8 upon 3 and in right side y is equal to, put the y1, y2, y3, 6 plus. My dear students, you remember that when you have to know negative value, you draw the bracket. You always remember, you draw the bracket. In bracket -2 plus 5 upon 3. Then you simplify it. Therefore x is equal to, you simplify it, 8 plus 2, 10. 10 minus 7, 3. 3 upon 3, which is, we have to get value 1. Therefore x is equal to 1. Similarly, in RHS side, you simplify 6 plus 5, 11. 11 minus 2 or plus into minus minus. 6 minus 2, 4. 4 plus 5, 9. 9 upon 3. Then you simplify, 3 3s are 9. Therefore y is equal to 3. Similarly,
we have to get x is equal to 1 and y is equal to 3. My dear students, you write the last answer. Which is last answer? Therefore, coordinate of centroid point G are 1, 2 in bracket. Completed. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सेंट्रॉइड फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला अशा प्रकारे उदाहरण छानपैकी सोडवता येतं. त्याच्या स्टेप फार महत्त्वाचे आहेत. या स्टेप जर तुम्हाला समजल्या तर मला वाटतंय या उदाहरणाचा तुमचा अर्धाही मार्क कमी होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही निश्चित आता उदाहरण क्रमांक 2 आणि 3 सहज सोडवू शकाल. आज आपण इथंच थांबूया. विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद.